श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास विरचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो 6ठ सोपान लंकाकांड याचा आपण चिंतन करत आहोत. सज्जनो हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1054. आपण गेल्या कथा चिंतनामध्ये मेघनाथाचा कशा पद्धतीने लक्ष्मणाच्या द्वारे वध झाला त्या कथा विभागाचं चिंतन बघत होतो. घटना घडली होती की मेघनाथाने एक अतिशय ज्याच्या आधाराने तो अपराजित ठरेल असा यज्ञ लंकेमध्ये सुरू केला. विभीषणाने ही वार्ता प्रभू रामचंद्रांना सांगितली. प्रभू रामचंद्रांनी तात्काळ लक्ष्मण आणि समस्त वानर आणि अस्वल दळाला सांगितले की जी काही युक्ती, जी काही शक्ती वापरावी लागेल ती वापरा, परंतु मेघनाथाचा हा यज्ञ यशस्वी होता कामा नये. त्यानुसार लक्ष्मण आणि समस्त वानर दळ मेघनाथ ज्या ठिकाणी यज्ञ करत होता त्या ठिकाणी पोहोचले. वानरांनी सर्वप्रथम यज्ञाचा विध्वंस करून टाकला, परंतु तरी देखील मेघनाथ हा जागेवरून हालायला तयार नव्हता. कारण यज्ञामध्ये आसनाचं महत्व आहे. मेघनाथ जाणून होता की आपण यांनी कितीही जरी चिडवलं तरी चिडायचं नाही. वानरांनी सर्वप्रथम प्रशंसा करून बघितली आणि जेव्हा बघितलं की हा प्रशंसेने देखील हलत नाहीये, तेव्हा त्याला केस ओढून लाथा मारून त्रस्त करायला सुरुवात केली. मेघनाथाचा संयम सुटला आणि तो जागेवरून उठून त्रिशूळ घेऊन या वानरांच्या मागे लागला. लक्ष्मण जणू काही मेघनाथाची वाटच पाहत होते. मेघनाथाने बाहेर बघितलं तर प्रचंड मोठं सैन्य आपल्याशी लढण्यासाठी आलंय. हे पाहताच त्याने पुन्हा एकदा मायेचा आधार घेत वेगवेगळ्या ठिकाणी अंतर्धान पावत या खेळामध्ये लक्ष्मणाला आपल्या या मायेच्या अस्त्रांनी संमोहित करायला सुरुवात केली. शेवटी लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांचं स्मरण करत विचार केला की आता या दुष्टाला आपण खूप खेळवलंय. तो ज्या या मायेच्या आधाराने आपल्याशी लढतोय त्याचे पती अर्थात या मायापती प्रभू रामचंद्रांचं स्मरण करून त्याने मेघनाथाच्या छातीवरती अत्यंत तीक्ष्ण असे बाण सोडले. ज्या बाणांच्या आघाताने मेघनाथाने राम कुठं आहे, लक्ष्मण कुठं आहे असं त्यांच्या नामाचं उच्चारण करत आपला प्राण सोडला. हनुमंत आणि अंगदानी त्याच्या या कार्याचा गौरव करत तू आपल्या जीवनाला सफल केलं आहे असं म्हणून या कथा विभागामध्ये आपण काल मेघनाथाचा मृत्यू बघितला. इथून पुढील टप्पा गोस्वामीजी गाऊ लागतात. बिनु प्रयास हनुमान उठायो, लंका द्वार राखी पुनियायो. तासु मरन सुनी सुरगंधर्वा, चढ़ी विमान आए नभ सरबा. बरशी सुमन दुंदुभि बजावही, श्री रघुनाथ बिमल जसु गावही. जय अनंत जय जगदाधारा, तुम प्रभु सब देवनी निस्तारा. स्तुति करी सुर सिद्ध सिधाए, लक्ष्मण कृपा सिंधु पहियाए. सुतबध सुना दसानन जब ही, मूर्छित भयउ परेउ महित बही. मंदोदरी रुदन कर भारी, उरताड़न बहु भांति पुकारी. नगर लोग सब व्याकुल सोचा, सकल कहही दस कंधर
पोचा। तब 10 कंठ विविध विधि, समुझाई सब नारी। नस्वर रूप जगत सब, देखहु हृदय विचारी। सियावर रामचंद्र प्रिय हो। मेघनाथाने प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाचं स्मरण करत करत प्राण सोडलेला आहे. सज्जनो, जीवनामध्ये तुम्ही साधन कुठलं करता त्यापेक्षा देखील त्या साधनेची परिणिती तुमच्या अंतःकाळामध्ये कशी मिळते, हे आपल्या जीवनामधलं खरं सार आहे. जसं श्री महाराज म्हणायचे की एखाद्याने कोळशाचा व्यापार केला काय किंवा एखाद्याने मिठाईचा व्यापार केला काय, शेवटी जसा रोख नफा काय आहे हे महत्वाचं. त्या पद्धतीने तुम्ही जीवनामध्ये कुठल्या साधन मार्गाने जाता आणि हे सगळं करत असताना अंतकाळ तुम्ही आपला कसा साधता, हे या समस्त साधन मार्गांचा नफा आहे. अनेकदा आपण बघतो अनेक लोक दृश्यामध्ये आसक्त आहेत. ठीक आहे, ते साधन करतायत, परंतु अशा दृश्याच्या आसक्तीमुळं बऱ्याचदा अंतकाळी मुखामध्ये नाम येण्याच्या वेळेला कुठली तरी या दृश्यातलीच गोष्ट आमच्या चित्ताचा ताबा घेते. अर्थात श्री महाराजांनी आम्हा सर्वांना वचन देऊन ठेवलंच आहे की तुम्ही जरी कसंही नाम घेतलं, पण जर आयुष्यभर तुम्ही नामस्मरणात राहिला तर तुमचा अंतकाळ मी साधतोच, यात काही शंका नाही. आणि तेच महाराज आपल्याला म्हणतात की अजाणतेपणे घेतलेलं नाम देखील कार्य करतं, परंतु समजून उमजून घेतलेलं नाम हे अधिक परिणामकारक ठरतं. त्याप्रमाणे सज्जनो, तुकाराम महाराजांचा आपण आदर्श ठेवावा की ह्याचीसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. हा सगळा नामस्मरणाचा अभ्यास त्या क्षणाला साधण्यासाठी आहे की ज्याच्या आधाराने मी भगवंताचं नाम या मुखामध्ये स्मरू शकेन, त्याचं रूप या चित्तामध्ये आणू शकेन आणि माझ्या या सगळ्या वासना या दृश्य जगाकडे पुन्हा पुन्हा झेपावणार नाहीत. सज्जनो, जणू काही हा आपल्या वार्षिक रिझल्ट, वार्षिक प्रगतीचा आलेख आहे. त्यामध्ये आम्हाला कुठल्याही पद्धतीमध्ये फेल्युअर किंवा अपयश हे चालणारच नाहीये. आणि त्यासाठी हा सगळा अभ्यास आयुष्यभर करत असताना हे ध्येय आपण समोर ठेवलं पाहिजे. इथं मेघनाथासारखा नीच राक्षस जो या ब्राह्मणांच्या ऋषीमुनींच्या यज्ञामध्ये विघ्न आणतोय, एका दृष्टीने जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने ही कर्म केलेला मनुष्य हा कसा बरं भगवद्गतीला प्राप्त होऊ शकेल असा आपल्याला प्रश्न पडतोच. परंतु जसं अजामेळाचं चरित्र आहे, ज्याला पापी अजामेळच म्हटलं जातं, ज्याने मुखामध्ये नारायण नारायण नाम तर गायलं, परंतु ते नाम आपल्या पुत्रप्रेमातून त्याने गायलेलं आहे. असा हा अजामेळ देखील अनेक प्रकारची नीच कर्म करूनही शेवटी सद्गतीला प्राप्त झालेला आहे. इथं रावण काय किंवा मेघनाथ काय किंवा कुंभकर्ण काय, यांनी देखील ही निज गती, भगवंताचं हे निजधाम यामध्ये स्थान प्राप्त केलं. याचं कारण एकच आहे की त्यांनी भगवंताची अत्यंत उत्कट अशी विरोध भक्ती केलेली आहे. ही अत्यंत टोकाची अशी विरोधाची भक्ती, आणि त्या विरोध भक्तीमुळं जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्यांना राम आणि लक्ष्मणच दिसायचे. या राम लक्ष्मणाच्या शिवाय त्यांच्या चित्तामध्ये दुसरं काहीच नव्हतं. कदाचित सात्विक मनुष्य अशाच पद्धतीने भगवंताचं स्मरण करताना त्यांना सर्व प्रकारच्या षोडोपचाराने पूजा करून वेगवेगळ्या प्रकारची पक्वानं, वेगवेगळ्या प्रकारचे दागदागिने आपल्या मानस पूजेमध्ये उपचारार्थ अर्पण करेल. इथं या राक्षसांनी देखील, आणि त्यातही विशेषत्वाने या मेघनाथ, रावण आणि कुंभकर्णाने प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाला आपल्या अंतःकरणामध्ये वारंवार त्याचं स्मरण करून त्यांचा आपण कशा पद्धतीने निपात करू शकतो अशाच पद्धतीची ही विरोध भक्तीची मानस पूजा केली आहे.
त्यांच्यावरती कुठलं शस्त्र सोडावं, त्यांना कशा पद्धतीने आपण नेस्तनाबूत करावं, हाच त्यांनी नित्य विचार केला. आपण बघितलं ना की बऱ्याचदा रावण आणि मेघनाथ रात्रभर सिंहासनावरती बसून याच गोष्टीचं चिंतन करत असायचे. आणि अशा या मेघनाथाचा हा मृत्यू या रावणासाठी हा केवढी मोठी क्षती आहे याचं वर्णन गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमध्ये सांगतायत. जसा मेघनाथाने प्राण सोडला तसं हनुमंताने बिनु प्रयास हनुमान उठायो, लंका द्वार राखी पुनी आयो. बघा सज्जनो, लक्ष्मण देखील धारातीर्थ पडला. लक्ष्मणाला जेव्हा मेघनाथाची ही वीरघातिनी शक्ती लागली तेव्हा मेघनाथाने देखील लक्ष्मणाला उचलून लंकेमध्ये नेण्याचा विचार केला, परंतु तो लक्ष्मणाला तसूभर हलवू देखील शकला नाही. आणि इथं मात्र मेघनाथ धारातीर्थ पडताच हनुमंताने त्याला कसं उचललंय, बिनु प्रयास हनुमान उठायो. एक प्रकारे या अशा पापी लोकांचा भार या पृथ्वीला देखील फार मोठा अडथळा ठरत असतो. आपण बघितलं ना बालकांडामध्ये, जेव्हा पृथ्वी गाय रूपाने ब्रह्मदेवाच्याकडे जाते तेव्हा ती म्हणते की मी डोंगर समुद्र या सगळ्यांचा भार उचलू शकते, परंतु मी एका पाप्याचा भार उचलू शकत नाही. त्यामुळे पृथ्वीने देखील जणू काही निश्वास टाकला असावा ज्या क्षणी मेघनाथाने आपला प्राण सोडला. त्याचा हा भार जणू काही या पृथ्वीला देखील जड झालेला, असा हा भार या मृत्यूच्या बरोबरच रिकामा झाला. आणि त्यामुळे हनुमंताने त्याला बिनु प्रयास हनुमान उठायो अशा पद्धतीने उचलून काय केलं, लंका द्वार राखी पुनी आयो. लक्ष्मण बेशुद्ध पडले तेव्हा हनुमंताने लक्ष्मणाला उचलून प्रभू रामचंद्रांच्या चरणांजवळ आणून सोडलं. आणि इथं मेघनाथ त्याचा मृत्यू झालेला आहे, त्या सरशी हनुमंताने त्याला उचलून रावणाच्या चरणांजवळ आणून ठेवलेलं आहे, या लंकेच्या द्वारापाशी आणून सोडलेलं आहे. सज्जनो, सद्गुरू हे असं तत्व आहे जे आमच्या जीवनाच्या सर्व अंगांना दिशा देण्यासाठी आदर्श आहे. युद्ध आहे, संघर्ष आहे, शत्रू आहे, परंतु तो जिवंत आहे तोपर्यंत शत्रू आहे. मरणोपरांत शत्रूच्या शवाला देखील किंमत देणं हेच आम्हाला राजधर्म शिकवतो. एखाद्या मृत पार्थिवावरती अनेक अत्याचार करणं हीच खऱ्या अर्थाने राक्षसी वृत्ती आहे. आपण बघतो ना की आपल्या शेजारचे काही देश सैनिकांच्या बरोबर लढाई करताना कपट करून त्या सैनिकांना बंदी बनवतात, त्यांचे अनन्वित छळ करतात. कित्येकदा त्यांची शिर कापून शिरविरहित धड भारतामध्ये ते आपल्या या अत्याचारांच्या आधाराने पाठवून देतात. सैनिकांनी देखील एकमेकांच्या बद्दलचा हा आदर युद्धभूमीमध्ये ठेवण्याचं शास्त्र रामायण आम्हाला शिकवतं की लढाईमध्ये जिंकलो याचा अर्थ समोरची व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावरती आपण अत्याचार करणं हे कुठल्याही राजधर्माला शोभेचं नाहीये. समर्थांनी सत्वगुण सांगत असताना एखाद्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार करणं, त्याच्या पार्थिवाला योग्य ते उपचार देणं हे सत्वगुणाचं लक्षण सांगितलेलं आहे. हनुमंत आम्हाला शिकवतो की बिनु प्रयास हनुमान उठायो, लंका द्वार राखी पुनी आयो. त्यामुळे पहिला मानदंड आपल्याला सद्गुरू शिकवतो तो म्हणजे राजधर्माचा. या युद्ध धर्मामध्ये कशा पद्धतीने आपण आचरण करावं. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे सद्गुरू आम्हाला जीवनामध्ये संवेदनशीलतेच्या आधाराने जगायला शिकवतो. एखादा मेघनाथ हा रावणासाठी लढतो, यामध्ये मेघनाथाचा काय स्वार्थ आहे? काय मेघनाथाला मिळणार होतं लढाई जिंकल्यानंतरही? आपल्या वडिलांच्या आज्ञेमध्ये, आपल्या वडिलांच्यासाठी तो लढतोय. आणि त्यामुळं त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये वैरभाव जिवंत असेल तर ठीक आहे, परंतु तो मेल्यानंतर तो कोणाचा तरी मुलगा आहे, कोणाचा तरी पती आहे.
तो या लंकेचा युवराज आहे. त्याला योग्य पद्धतीने सर्व अंत्यसंस्कार करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. ही संवेदनशीलता हनुमंत आपल्याला त्याच्या चरित्रातून दाखवतो. सज्जनो, बघा, आजच्या काळामध्ये आम्ही सगळेजण असे काही मशीन्स झालेलो आहोत की रस्त्यावरती एखादा अपघात झाला तर आपल्याला त्याच्याशी काय मतलब आहे असं म्हणून अनेकदा आपण तिथं डोळे झाक करून निघून जातो. मला आठवतं, काही वर्षांपूर्वी मी एका व्यक्तीच्या बरोबर, ज्याच्याबरोबर मी थर्मॅक्स मध्ये असताना काम केलं होतं, त्याचा मुलगा रोड ऍक्सिडेंट मध्ये मेला. कॉलेजमध्ये होता, इंजिनिअरिंग करत होता आणि त्या तरुण वयामध्ये बेफान गाडी चालवायची सवय आणि ह्याच्यामध्ये त्याची गाडी स्किड होऊन त्याचं डोकं आपटलं गेलं आणि तो रस्त्यावरती तडफडत होता. आणि गंमत अशी की त्याच वेळेला त्याचे हे वडील त्याच रस्त्यावरून निघून गेले, पण तू म्हणाले आपल्याला काय घेणं देणं आहे, काहीतरी ऍक्सिडेंट झालेला दिसतोय असं म्हणून ते निघून गेले पुढं. आणि त्यांना या गोष्टीचं इतकं प्रचंड शल्य झालं, इतका प्रचंड मनस्ताप झाला की कदाचित आपण त्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं असतं तर आपण आपल्या मुलाला काही अंशी वाचवण्याचा प्रयत्न करू शकलो असतो. सज्जनो, ही संवेदनशीलता आज आमच्या जीवनामध्ये कुठेतरी हरपून गेलेली आहे. एखाद्या व्यक्तीचं दुःख पाहत असताना देखील आम्ही तटस्थ राहतो, त्रयस्थ राहतो. आपल्याला त्याचा काय मतलब आहे असा मनामध्ये आपल्याला विचार येतो आणि आम्ही त्यातून पुन्हा परमार्थाची काही दाखले देखील घेतो. श्री महाराजांची काही वाक्य आपण त्या आधाराने विचार करून म्हणतो की आता हा काळ समाज सुधारणेचा नाही, ज्याने त्याने आपापली सुधारणा करावी. ठीक आहे, श्री महाराज तुम्हाला तुमचा संसार सोडून कोणाच्याही मदतीला धावत जा असं म्हणत नाहीत, परंतु तेच श्री महाराज आम्हाला सांगतात की व्यावहारिक दृष्ट्या माझ्यात केवळ एकच दोष आहे की मी दुसऱ्याचं दुःख पाहू शकत नाही. त्यामुळे आपण तारतम्य भाव ठेवावा. जे काही सहज शक्य आहे, तुमच्याकडे पाण्याची बाटली आहे, रस्त्यावरती कोणी मनुष्य भोवळून पडलेला आहे, त्याला 2 थेंब पाणी पाजल्याने तुम्ही काही फार मोठे होत नाही की तुमचा काळाचा अपव्यय होत नाही. आमच्या मनामध्ये असलेली ही मध्यमवर्गीय भीती आहे ना सज्जनो, ती आम्हाला कुठलंच कार्य नीट करू देत नाही. बघा, इथं मेघनाथ रावण कुंभकर्णाने टोकाची विरोध भक्ती केली आणि प्रल्हादासारखे, ध्रुवासारखे यांनी अत्यंत टोकाची अशी सात्विक भक्ती भगवंताची केली. ही दोन्हीही टोकं भगवत प्राप्तीसाठी अत्यंत उपयुक्त ठरली, परंतु माझ्यासारखा हा असा तारतम्य भावाने विचार करणारा पांढरपेशा मनुष्य या मध्यम मार्गाने चालत ना कुठल्याही या दोन्ही अंगांना पोहोचू शकतोय. माझ्या कुठल्याच कृतीमध्ये उत्कटता येऊ शकत नाही, कारण मी माझी संवेदनशीलता हरवून बसलोय. सज्जनो, समस्त परमार्थ या संवेदनशीलतेचा आहे. इथं हनुमंत जेव्हा लंकेच्या दरवाजावरती मेघनाथाला पोचवून येतो, या एका छोट्याशा कृतीमधून आमच्या जीवनासाठी केवढा मोठा संदेश हनुमंत आम्हाला देऊन जातोय. आपल्या पलीकडे देखील जगायला शिका. गरज नाही की प्रत्येक वेळेलाच तुम्ही व्यक्तीला आर्थिक रीतीने मदत करावी, शारीरिक रीतीनेच मदत करावी. काहीही तुम्हाला करता नाही आलं तर निदान मनापासून प्रार्थना तर आपण करू शकतो. मला बऱ्याचदा रस्त्यावरती ते बेवारस पडलेली कुत्री असतात ना, कुठली तरी गाडी त्यांना चिरडून गेलेली असते, त्यांच्याकडे आपण बघू देखील शकत नाही, परंतु मी वारंवार त्या दृश्याकडे पाहताना मला एक गोष्ट हृदयाला अत्यंत गलबलून टाकते आणि ते म्हणजे 1-2 कुत्री त्या मृत कुत्र्याच्या भोवती कुठेतरी अश्रू ढाळत कोपऱ्यामध्ये बेचैन होऊन बसलेली असतात. कोणीतरी त्याची आई असते, कदाचित कोणीतरी त्याच्या रक्ताचा नातेवाईक असेल. मला वाटतं मनुष्य आज तेवढी जरी संवेदनशीलता आपल्यामध्ये ठेवू शकला तरी देखील त्याचं मनुष्यत्व असण्याचं काहीतरी आपल्याला मुख्य निदान त्याच्या या कृतींमधून सापडू शकेल. असो, हनुमंताने त्याला लंकेमध्ये नेऊन पोहोचवलं आणि जसं या देवतांना कळालं की मेघनाथ मरण पावलेला आहे, त्या क्षणी स्वर्ग प्रवृत्ती जी आमच्यासारख्या लोकांमध्ये देखील दिसते, काय करावं त्यांनी? तासु मरण सुनी सुर गंधर्भा चढी विमान आये नभ सर्बा
बरशी सुमन दुंदुभी बजावही, श्री रघुनाथ बिमल जसु गावही. त्याचं मरण ऐकताच देवांनी आणि गंधर्वांनी विमानामध्ये बसून आकाशामधून पुष्पवृष्टी करायला सुरुवात केली, नगारे वाजवायला सुरुवात केली. प्रभू रामचंद्राचं ते निर्मळ यश गाऊ लागले. हे अनंता आपला जय जयकार असो, हे जगदाधारा आपला जय जयकार असो, हे प्रभू आपण सर्व देवतांना मोठ्या विपत्तीमधून उद्धार केलेला आहे, आपला जय जयकार असो, जय जयकार असो, असं म्हणून अस्तुती करी सुर सिद्ध सिधाय. देवता आणि सिद्ध अशा पद्धतीने स्तुती करून निघून गेले. सज्जनो, हा सगळा परमार्थ आपल्याला या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यासावा लागतोय. जिथं मेघनाथ, कुंभकर्ण, रावणाची ही अत्यंत टोकाची विरोध भक्ती आहे, जिथं हनुमंतासारखं अत्यंत संवेदनशील सर्व धर्मांना अनुसरून असं आचरण आहे, आणि त्याच वेळेला स्वर्गवादी देवतांचा स्वार्थ देखील आपल्याला या जय जयकारामधून दिसतोय. एखाद्याचं मरण ऐकून एखाद्याला हर्ष होऊच कसा शकतो, हा खरा प्रश्न आहे. बघा, रावणाच्या वधानंतर बिभीषण देखील ढसाढसा रडू लागलेला आहे. आपला तो सख्खा भाऊ आहे, आपण त्याच्या मृत्यूचं कारण झालेलो आहे, ही मनामध्ये बिभीषणाला देखील कुठेतरी भावना सतावतीये. परंतु इथं देवतांना मात्र विशेषत्वाने प्रत्येक वेळेला जो जो कोणी म्हणून राक्षस मरतोय त्या त्या क्षणी हा आनंदोत्सव साजरा करण्याच्या शिवाय दुसरं काही कामच नाहीये. कुंभकर्णाचा वध झाला तेव्हा देखील त्यांनी येऊन अशी स्तुती गायली, आणि इथं मेघनाथाचं मरण झाल्यानंतर देखील त्यांनी प्रभू रामचंद्रांचा जय जयकार केला. ठीक आहे, प्रभू रामचंद्रांचा जय जयकार करायलाच हवा. या असुर असलेल्या तत्वाचा वध आहे, तो निषेधार्हच आहे, आणि त्यामुळं अशा या असुरी तत्वाला लय जात असेल तर त्याचा आनंदोत्सव देखील साजरा करायला हवा. परंतु या आनंदोत्सवाच्या मागे भावना काय आहे? निज स्वार्थाची आहे. आपल्या स्वर्गातल्या भोगांना सुरक्षित ठेवण्यासाठी इथं प्रत्यक्ष परमात्मा अनवाणी पायाने या लंकेमध्ये युद्ध करतोय, आणि देवतांना आनंद होतोय, कारण या एकेका असुराच्या नाशाबरोबर, ज्याच्या नावातच इंद्रजित आहे, जो इंद्राला जिंकणारा आहे, अशा इंद्रजिताच्या मृत्यूमुळं देवता अधिक स्वतःला सुरक्षित समजतात. आपल्या आता या उपभोगांमध्ये अडथळा येणार नाही अशा या असलेल्या मनाच्या एका भ्रांतीमधून त्यांची सुटका झाली, आणि त्यामुळे ते जय जयकार करतायत. आणि ज्या क्षणी जय जयकार करतात त्या क्षणी अस्तुती करी सुर सिद्ध सिधाय. देवता आणि अशा सिद्ध पुरुषांनी ज्यांनी या स्वर्गामध्ये निवास केलेला आहे त्यांनी भगवंताची स्तुती केली आणि ते निघून गेले. परंतु यांच्यापैकी कोणीही भगवंताच्या या कार्यामध्ये आपण काय काम करू शकतो याचा विचार केलेला नाहीये. सज्जनो, ही अशी स्वर्गवादी, ही भोग प्रवृत्ती आजच्या समाज जीवनामध्ये आपल्याला ठाई ठाई दिसते. एखादी व्यक्ती प्रपंचासाठी झिजतीये, कुटुंबासाठी काबाड कष्ट करतीये, तर त्या व्यक्तीच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्या भोगांचा विचार करणं ही स्वर्गवादी वृत्ती आहे. आणि त्या व्यक्तीच्या असलेल्या या कार्यामध्ये आपण काय हातभार लावू शकतो ही खऱ्या अर्थाने साधू संतांची भावना आहे. अशा या आजच्या यांत्रिक जगामध्ये देखील आपल्याला हे सगळे स्वर्ग, नरक, पाताळ या असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावभावना या आपल्या आजूबाजूलाच दिसतात, होय की नाही? अशा या हनुमंताने मेघनाथाला लंकेच्या दरवाजावरती नेऊन सोडलं आणि पुत्रवधाचा समाचार घेऊन राक्षस रावणाच्याकडे धावत आले की प्रभो हे तात, एक अत्यंत दुःखद समाचार आहे. सुतबध सुना दसानन जबही, मूर्छित भयहु परेउ मही तबही. रावणाला जेव्हा मेघनाथाच्या मृत्यूचा समाचार राक्षसांनी सांगितला त्यावेळेला हा एवढा अहंकारी महाबलवान रावण देखील आपल्या पुत्राच्या मृत्यूचा समाचार ऐकून मूर्छित होऊन पृथ्वीवरती कोसळलेला आहे. बघा, राक्षस असो, मनुष्य असो, पशु असो, पक्षी असो, यातून एकच गोष्ट आपल्याला सिद्ध होते की ज्याने
हा प्रपंच केला, ज्याने हे मायापाश रचले, मग ते आपली पत्नी असो, आपले पुत्र असो, आपला पैसा अडका असो, यामध्ये ज्याचे ज्याचे हे आसक्तीचे पाश आहेत, त्या प्रत्येकाला आपल्या या स्वकीयांचा विरह, या स्वजनांचा विरह हा अत्यंत दुःख देणारा ठरतो. मेघनाथ आपल्या वडिलांच्या आज्ञेसाठी युद्धामध्ये उतरला. आपल्या वडिलांची खोटी प्रतिष्ठा टिकवण्यासाठी वारंवार अहंकाराने आपल्या वडिलांचं देखील मनोबल वाढवत राहिला आणि स्वतः देखील या एका चुकीच्या दिशेने भगवंताशी लढत राहिला. परंतु या सगळ्याची परिणिती काय झाली? मेघनाथ युद्धामध्ये जिंकू तर शकलाच नाही, परंतु हा क्रोध अहंकाराचा फार मोठा आधार आहे. सज्जनो, अहंकारी व्यक्ती आणि क्रोधी नाही असं आपल्याला दिसणं अत्यंत दुरापास्त आहे, अवघड आहे. त्यामुळं अहंकारी व्यक्ती जर काही कारणामुळे क्रोध व्यक्त करू शकली नाही तर आतमध्ये चरफडत राहते, त्याला आतच स्वतःला त्रास सहन करावा लागतो. इतके दिवस रावण देखील आपल्या या अहंकाराला सहजपणे व्यक्त करायचा, मोठ्या मोठ्या वल्गना करायचा. त्याला आधार वाटत होता कुंभकर्णाचा, त्याला आधार वाटत होता मेघनाथाचा. आज रावणाचे हे दोन्हीही आधार प्रभू रामचंद्रांनी काढून घेतलेले आहेत. आता अहंकार आहे, परंतु सामर्थ्य विहीन आहे. अहंकार आहे, परंतु आपल्या या षडविकारांच्या शिवाय आहे. त्यामुळे अहंकार आता तडफडत राहणार, अहंकार आता झुरत राहणार, अहंकार आता दुःखी होऊन अंतःकरणामध्ये कष्ट सहन करत राहणार. अशा या अहंकाराची अत्यंत विचित्र अवस्था या रावणाची मेघनाथाच्या मृत्यूच्या पश्चात झालेली आहे. मंदोदरी मेघनाथाची आई आहे. मंदोदरी वारंवार रावणाला सांगतेय की कंत करश हरिसन परिहरहु मोर कहा अति हितहिय धरहु. हे प्रभो, हे स्वामी, तुम्ही ज्याच्याशी वैर करता आहात तो मनुष्य नाही, तो प्रत्यक्ष परमात्मा आहे, तो परमेश्वर आहे. आपण त्याच्याशी वैर करू नका, आपण त्याच्याशी वैर करू नका. मंदोदरी वारंवार वारंवार सांगतेय आणि प्रत्येक वेळेला रावण तिचं हे बोलणं हसण्यावारी नेतोय. सज्जनो, एखाद्या घरामध्ये देखील अशाच पद्धतीने अनेकदा एखादी विवेकी स्त्री आपल्या घराच्या प्रमुख असलेल्या पुरुषाला असा सदुपदेश देत असते, परंतु आपल्या या अहंकारामुळं या सदुपदेशावरती चालण्याची त्याला कधी बुद्धीच होत नाही. आणि मग अशा वेळेला नियतीची एक अशी कुठली तरी मोठी थापड त्याला त्याच्या जीवनामध्ये लागते, जशी मेघनाथाच्या मृत्यूच्या आधाराने रावणाला ही एक फार मोठी चपराक नियतीने दिलेली आहे. परंतु यामध्ये बिचाऱ्या मंदोदरीने, जिचा अपार प्रेम आहे आपल्या स्वामींवरती, आपल्या पुत्रावरती, तिच्या मनाला मात्र केवढा प्रचंड त्रास सहन करून घ्यावा लागतोय. मंदोदरी रुदन करी भारी उरताडन बहुभांती पुकारी. आपली छाती बडवून घेतीये मंदोदरी. कोणाला सांगायचं हे दुःख, कोणाच्या खांद्यावरती डोकं ठेवायचं? कारण हे घडणं हे टाळता येण्यासारखं होतं. रावणाने केवळ ऐकायचं होतं, 2 शब्द मागे हटायचे होते. तशी ही सीता अजिबात रावणाला वश होणं शक्य नव्हतं. मग अशा सीतेसाठी हा एवढा मोठा संघर्ष करण्यापेक्षा सीतेला जर रामाकडे देऊन टाकलं असतं तर आपण आपल्या पुत्राला वाचवू शकलो नसतो का हो? परंतु सांगायचं कोणाला, कोणासमोर हे दुःख व्यक्त करायचं? मंदोदरी छाती बडवून घेतीये, अनेक प्रकाराने मेघनाथाला हाका मारतीये, फार विलाप करतीये. नगरातील सर्व मंडळी मंदोदरीचा हा विलाप पाहून अत्यंत शोकाकुल झालेले आहेत. प्रत्येक जण मनामध्ये विचार करतो की ही आपली सोन्याची लंका, इथं नित्य आनंद असायचा, इथं नित्य आम्हाला सर्व प्रकारची सुख असायची. मंदोदरी सारखी रावणाची ही पत्नी आम्हाला नित्य प्रसन्न पाहण्याची सवय होती. परंतु मंदोदरीवरती ही वेळ अशी यावी, याचे एकच कारण आहे, सकल कहही दस कंधर पोचा. या सगळ्या गोष्टींना रावणच एकटा जबाबदार आहे. रावणाने
जर मंदोदरीचं ऐकलं असतं, सीतेचं त्याने अपहरण केलं नसतं, तर ही वेळ लंकेवरती आली नसती. खरोखर रावण हा अत्यंत नीच आहे. त्याच्यामुळं आमच्या या अत्यंत आवडत्या असलेल्या मंदोदरीला हे दुःख सहन करावं लागतंय. रावणाने जेव्हा लोकांची ही भावना जाणली, त्यावेळेला तब दस कंठ बिबीध बिदी समुजाई सब नारी नस्वर रूप जगत सब देखहु हृदय बिचारी. जेव्हा रावणाने बघितलं की या सगळ्या स्त्रिया ज्या पद्धतीने विलाप करतायत, त्याच्यामुळं आपल्याला रामाला शरण जाण्याच्या पलीकडं दुसरा कुठलाच पर्याय राहणार नाही. आणि त्यामुळे या अहंकाराने दंभाचा आधार घेतला आणि दंभ धारण करून हा अहंकारी रावण परमार्थाची वचनं तिथं असलेल्या स्त्रियांना सांगू लागला की समस्त जगताचे हे दृश्य स्वरूप नाशिवंत आहे. त्यामुळे तुम्ही हृदयात विचार करून पहा की इथं कोण अमर आहे. ठीक आहे, मेघनाद गेला, प्रत्येकाला कधी ना कधीतरी जावं लागतंच. अशा पद्धतीने रावणाने या दांभिकतेने विवेक विचार सर्वांना सांगायला सुरुवात केली आहे. सज्जनहो, या सूत्राचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूया. जानकी जीवन